स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आम्ही आहे महाबळेश्वरच्या घाटात आणि आम्ही चाललो रायगडला. का चाललो आता इन्फॉर्मेशन. उद्या 6 जून शिवराज्याभिषेक सोहळा आहे, त्यासाठी आम्ही दोघंच निघालो आज. आणि एवढी मजा येते ना, कारण की वातावरण एवढं चिल आहे ना. पाऊस पडून गेलाय, नुसते ढग एकदम बघा. म्हणून म्हणलं आम्ही उद्या राज्याभिषेक सोहळा आहे तर उद्या चाललो म्हणजे आत्ताच जाणार आहे आणि तिथे जाऊन राहणार आहे. आज नाईट तिकडंच आहे. भरपूर काय काय आहे तिथं, तलवारबाजी होती आणि काय काय शो होतात छोटे मोठे. आणि लोक लय आहेत लोक. तर भेटू आता पुढंच आपण कुठेतरी. आता महाबळेश्वरमध्ये आहे, अजून वेळ आहे आम्हाला. इथनं किती किलोमीटर आहे? अजून 110 किलोमीटर जायचे आम्हाला. 110 किलोमीटर तरी आहे. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो जरा. हा व्ह्यू चेक करा. हा व्ह्यू दाखवायसाठी आम्ही थांबलो खास करून, कारण की महाबळेश्वरमध्ये एवढं खतरनाक वातावरण आहे, एवढं हायला आहे आणि लय खतरनाक वातावरण आहे. लय म्हणजे एक नंबर वातावरण आहे. आणि आपल्याला आता ह्या रोडने इकडं खाली जायचं. या रोडला जायचं आपल्याला. फिरून एक नंबर चिल वातावरण आहे. आता आम्हाला भीती हीच आहे की रायगडला जर असा पाऊस असला तर आजचं जरा अवघडच होईल आमचं बहुतेक, असं वाटतंय. आज जर पाऊस असला तर आम्ही पण खतम आहे. आज थंडीने आम्ही मरू, थंडीने. वरच्या पॉईंटला आता रायगडला पोहोचल्यानंतर आपण काहीतरी बोलू. व्ह्यू ट्रेक आहे 25 किलोमीटर इथनं. हे रायगडचं मेन हे इथनं रायगड सुरू होतं. आणि व्ह्यू बघा तुम्ही, ढगं जरा पावसाचं वातावरण झालं इथं. रायगड तरी 25 किलोमीटर आहे. जरा वेळच लागल, बघू मग पुढे जाऊन वरच भेटू डायरेक्ट. मित्रांनो आम्ही जस्ट रायगडला पोचलो आहे. इकडं वर एक लाईट चालू आहे तिकडं. 8 किलोमीटरचा ट्रेक आहे. 8 किलोमीटरचा रोड आहे. रोडवर ट्रेक पण नाही, रोडवर जायचे गाड्या मागच लावायला लावल्या आणि आम्हाला 8 किलोमीटर तरी चालायचे. डायरेक्ट तुम्हाला वरच भेटू, कारण की आवड्या अंतरात तर काय दिसणारच नाही. आम्ही डायरेक्ट मित्रांनी अशी बस भरून जाते डायरेक्ट वर. 8 किलोमीटर चालायची लई गरज नाही लागत. सगळ्यांसाठी सोय आहे, खायला प्यायला, पाणी बिणे. आणि इथून फ्री बसेस आहेत. तिकिटाचे पैसे माझ्याकडे. पूर्ण वरपर्यंत 8 किलोमीटर फुल. मित्रांनो जस्ट पोचलो इथं. हा बस डेपो आहे आणि इथनं परत इथपर्यंत जायचं आपल्याला वर. किती किलोमीटर असेल रे? 3-4 किलोमीटर. हां किती? 3-4 किलोमीटर. आम्हाला म्हणजे 4 किलोमीटर सोडले त्याने, क्योंकि कारण की 8 किलोमीटर होतं ना, है ना? 8 किलोमीटर. 4 किलोमीटर सोडले त्यांनी बसवाल्यांनी आम्हाला. बघू आता वर जायचं आम्हाला हळू. इथनं घडलंय क्वालिटी दिसते, पण काही बोलायला एक नंबर आहे. ढगात लाईटिंग आहे. असं वाटतं चंद्र आहे मागं, पण लाईटिंग आहे ती. तो आता वर गेल्यानंच भेटू आम्ही. डायरेक्ट वर गेलो. त्यांना भरपूर चाललो, पण अजून एवढंच राहिलं. एवढंच म्हणजे तरी 1-1.5 तास लागला असं सांगतात ते. 2 तास तरी
आता खाली होतं. आता चालून चालून आमची जरा अवस्था बेकार झाली. बुटं बिटं बोलले काय म्हणतो बोलती बंद झाली. गड बघून एवढ्यावर कधी जाणार माणूस. खाली निघाले आणि उतारे आणि परत परत चढ आहे. आता तुम्हाला वर जाऊनच भेटतो डायरेक्ट आता आम्ही. एवढा घामाला ना मित्रांनो. आमची फाटली चढून चढून आता एंड आहे आमचा एंड. वेदांत एंड आहे का नाही? चालायचं आम्हाला. पूर्ण एंड झाला पूर्ण एंड. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो आम्ही इथपर्यंत आलो. जिथं गेटला तोरण लावतात ना त्या गेटला पोहोचलो आम्ही. आणि अजून आम्हाला त्याला लास्ट लाईटला जायचं. इथं वरनं जायला रस्ता आहे पण आम्हाला बंद वाटतं. वेदांत कसा आहे जीव? पुढे चालून चालून आमचा जीव गेलाय. अजून थोडं लांब आहे. मित्रांनो आम्ही जस्ट इथे पोहोचलोय आणि इथला व्ह्यू चेक करा. एवढी पब्लिक आहे. फुल दुःख आहे फुल दुःख आहे. इकडे तलावावर नाचवतात आणि आम्ही जस्ट पोहोचलोय. इकडे वर पब्लिक चेक करा. नुसती तलवार बिलवार नाचवायला लागलं. सगळं फुल खतरनाक चालू आहे विषय. इकडे येऊन वाईबच वेगळी झाली. वाईबच चेंज झाली. आम्ही एवढं थकलो होतो. अख्खा थकवा गायब आमचा. व्ह्यू चेक करा. व्ह्यू चेक करा किती क्वालिटी व्ह्यू आहे. फुल क्वालिटी व्ह्यू आहे. लोक रात्रीचे येऊन झोपले. लय भारी फिलिंग आहे. लय भारी खतरनाक मध्ये भारी फिलिंग आहे.
मित्रांनो फुल पॅक आहे, फुल म्हणजे फुल पॅक आहे. गाडा वगैरे ते नाही एवढं. हे लोक सगळ्यांनी टेंट बिंट कॅम्पिंग केली आहे. त्याच्या पलीकडे कार्यक्रम चालू आहे. दिसणार नाही सगळं धुकं आहे. हे लाईटच्या पलीकडे वॉल आहे मोठी, पूर्ण धुकं आहे धुकं. मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल आता अचानक व्ह्यू कसा काय चेंज झाला. मुद्दा असा आहे की आम्ही गेलो होतो गाडावर, पण चार्जिंगवर लक्ष दिलं नाही. व्हिडिओज काढले, पण एंडला चार्जिंगच संपली मोबाईलची. म्हणून मग काय करायचं, मग केलं हॉटेलला चार्जिंग. आणि आता म्हटलं परत एंड कुठं करायचं, व्हिडिओ तर आलो घाटात. तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करूया. भेटू परत कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. बाय.